झाले ना. काय झालं बोराडायला आता सगळं म्हणतोय काय झालं लय अवघड झालंय. अवघड झालं लय अवघड झालंय. कसं होतं आता एक्सपायर झालं पण मेलं गेलं का गेलं नाही हो. तिला बाहेर काढलंय. बाहेर काढलं काढलं बाहेर. अहो त्या मायाला बाहेर काढलंय माहिती का. माया अरे माया तुमची वाटाय म्हणजे सासूने काढली तिला मायाला बाहेर. सगळं काम करायची ती सगळी करायची माहिती का. असं तरी तुला मला वाटलं ना कोणी काय झालं तर काय कमी जास्त पण चांगल्या माणसाचं तसंच होतंय बरं का. असं आहे ना. मला पण मायाला ना कधी बघितलं नाही काय नाही. तुमची माया अहो बाई बघतात की तुम्ही मायाला मग नाही बाबा मी मायाला कधी बघितलं. आपल्या घरी येते माया आपल्या घरी कशाला येईन ती. मग आपण तिच्या घरी गेलो का. अहो नाही हो आपण कशाला जाऊ तिच्या इथं. कुठे गेली माया तुमची माया तर फाटली मला कर मला माया कुठे कधी बघितली शेवट रोज बघतात की काल संध्याकाळी बघितली. मी कशाला पाहायला बघतो मी कधी बघितली नाही बघितली मी संध्याकाळी कधी बघितली. अहो काल संध्याकाळी गेलो संध्याकाळी काल 8 वाजता बघितली बरं तुम्ही. काल 8 वाजता तुला काल 8 वाजता कुणी गेलं राहिलं नाही आपल्या स्वप्नामध्ये बघितली काय कुठे सांग ना कुठे खाऊ नको माझं. अहो ती नाही का माया तुमची माया सांग ना. अहो ती मालिकातली माया तिला बाहेर काढलंय. मला सकाळपासून कर्म नाही माहिती मालिकातली माया. हा तुला काय करायचं रडायला लागली फार पण तिला बाहेर काढलंय माहिती तुला बाहेर तुला काय करायचं. मला काय करायचंय म्हणजे काय मिलं बिलं का काय रडायला लागली सकाळ सकाळ तुला घराच्या बाहेर काढले गेलं घराच्या बाहेर काढले तर कुणाला काढले मायाला काढले कुणाला नाही काढले काढायची ना. पण मला सकाळपासून कर्म नाही माहिती का. मग मला काय वाटतं माहिती का आज आपण स्वयंपाक बिपाक काय करायला नाही पाहिजे. हो मला पण तसंच वाटतंय. म्हणजे माझ्या घराच्या बाहेर काढले आता काय बुक बीक करणार नाही पुन्हा नाही मला भूक लागणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतंय आता काय खायचं नाही प्यायचं नाही काही नाही स्वयंपाक करू नको आज उपाशीच राहू बिचारीला घराच्या बाहेर काढले. हो ना काय माहिती कधी घेते घरात. लाज वाटते तुला. हा लाज वाटते आणि त्यात काय लाज वाटायची. अहो तिला बाहेर काढले तुम्हाला कळत काय. चल उठ कर स्वयंपाक लागली सांग करायला. लय चांगली माया माहिती. तुझे काम धंदे करायला नाही येणार आहे तिथं तुला कमी जास्त काय पडलं देणार आहे खायला. जाऊ बघ उद्योग करू माया. मी म्हणलं तुमची माया बाबा ही आता मालिकातल्या मायासाठी. मी आता चालले घर सोडून. मी आता येतच नसते माणूस असा आहे म्हणून माहित नव्हतं मला. कधी माणसाला दुखवलं नाही मी कधी नाही माणसं आहे मला. कुठे गेलता बाप्पा. अरे ते कोठ्यात गेल तो वैरण टाकायला. ते गुरा वेरा जरा वैरण बिरण टाकली काय होतंय ते बाकीच्या कामाच्या नावात मग गुराला वैरण बिरण टाकण्यात आली तर मग ते मैस बी देत नाही संध्याकाळी. बघतोय मी सकाळपासून तू कुठं मला दिसेना. नाही आताच आलोय गोठ्यावरून आलोय आता हे काय घरी चाललोय म्हणलं बसावा गप्पा मारावा. आता घरी गेले की मग परत कसं जेवण बिवण वावरातले काम. उशीर झाला तुला आज जरा गोठ्यात जायला मला वाटतं. हा ना उशीरच झाला. हेच म्हणलं दिसेना कुठे गेलता काय बाहेर गे. नाही इथं नाही इथंच आहे मी. असं हा मला वाटलं कुठे गेलता काय म्हणलं. हा नाही तसं नाही. काय करतो काय झालं तुझी बायको इथं गेली बॅग घेऊन गेली रुसून गेली काय रडत रडत चालली होती पुढे खरं इथून गेली ना मगाशी तुम्ही बघितलं नाही का. काय झालं बाप्पा खरंच चालली काय झालं
काय नाही. अरे मी काय म्हणतोय, काय कुठं काय चालली कुठं तू? चालले मी. कुठं? चालले मी माझ्या माहेराला. माहेरला? हा. आणि अशी अचानक? तुम्हाला काय करायचंय? अरे मला म्हणली नाही काय नाही. नाही मला बोलायचं काय. दुखत आहे काय तुझं? नाही दुखत काय. हा काय नाही दुखत. आजपासून म्हणतो की मी ते. काय झालं सांग ना मला. काय नाही झालं. हा अशी अचानक चाललीस तू, मला काय सांगितलं नाही. आणि दरवर्षी तसं गाजावाजा करत असते, जायचंय 8 दिवस आधीच चालू होत असतं. सांगायला उरलंच काय सांगू. उरलं मग काय झालं नाही उरायला? काय म्हणतोय मी, झालं काय? काय नाही झालं. मग काही झालं नाही. जाते कुठे? चालले मी माझ्या माहेराला. अरे माहेरात झाली पण काहीतरी कारण पाहिजे ना. मोकार कशी जाते माहेराला? हा होय, कोणी बोललं काय? भांडणं झाली का कोणाबरोबर? काय नाही कुणाबरोबर नाही झालेलं काय. काय नाही झालं बरं कोणाबरोबर. मग चालली का म्हणतो? अशी चालली. मी काय म्हणतोय, कुठं चालली तू? कुठं चालले म्हणजे? चालले माझ्या माहेराला. कशाला? कशाला म्हणजे? अरे पण कारण नाही काही नाही. बरं मी सोडतो, मग मला सांग काय कोण चालली तू? चाललं मी थोडा. अरे चालली का म्हणतो तू? तो विश्वासघात केला माझा तुम्ही. काय विश्वासघात केला मी? काय विश्वासघात केला म्हणजे? हा ते बाई कोण होती? कोणची बाई? कोणची बाई? हा हा आता भोळा पण दाखव. कोणची बाई? बाई म्हणा. कुठे बघितली तू बाई? कुठे बघितली म्हणजे? फिरत होत ना तिच्या मागं ती तुमच्या बाईच्या मागे? हा मग अरे मी म्हशीला वैरण टाकायला गेलो बाईच्या मागे. तिथं मी बघितलंय मी होती ती. कुठं? तुम्ही वैरण टाकीत होता तर. अरे पण मला सविस्तर सांगशील का? कोणशी बाई? तू रुसून का चालली? त्याला कारण काय आहे? कोणची बाई होती? कोणची बाई होती? मला तुम्ही खोटं बोलून निघला होतात घरातून बाहेर वैरण टाकायला चालू म्हणून. अरे मग वैरण टाकायला गेलतो ना. काय बरं म्हशी पुढे तुला टाकीत वैरण टाकली की नाही मी? बघितलंय मी बी वैरण टाकले म्हणून. मग मग ती बाई कशी निघली मग गोठ्यातून बाहेर? कोणची बाई नेली गोठ्यातून बाई? कोणची बाई? कोणची माहितीच आहे बरं तुमच्या. हा मग काय नाव नसते का? काय नाव आहे तिला बाईला? ती कमलबाई. कमलबाई? हा मग कमलबाई कशी रे? कमलबाई कसली कमल? बघा तुम्ही उगा काय कमलबाईचं काय करावं त्यांची कमलबाई? पाहिलं होती बाबूराव कमलबाईच्या मागं पळतली. शेतात बाब्या तिला हाणतोय म्हणून ती पळत असेल. तिथे कोठ्यापाशी पळताना दिसली असेल. माझे संशय घ्यायला लागले. गैरसमज झालाय. काय नाही गैरसमज झालाय. ती बघितली का? ती दिसती ती तीच होती ना? हो. तिच्या माग कोण तिला हाणाय माग कोण पळतय तिच्या? तो माणूस पळतोय. ते तिचा नवरा आहे, ते तिच्या हाणायला माग पळतोय. मग ती कोठ्यापासून पळाली असेल की तू लगेच ती बाई दिसली मला काय नाही आणि तुमच्या कोठ्यातून निघली आणि काय नाही झालं. मला संशय घेते का त्यामुळे? हा लाज वाटाय बाई तुला? तू कमी शहानिशा करायची ना. चालली मुकाट्याचं रुसून. डोळ्यात आणि कानात अंतर असतं आणि जरी डोळ्याला जे दिसतं ते कधी कधी सत्य नसतं. सत्य हे वेगळंच असतं. तुला फक्त ती बाई कोठ्यापासून पळताना दिसली असेल. आता मी काय ती बघत बसलोय का ती कुठून पळाली? हे सकाळ धरून हे बाबूराव तिच्या मागे पळतोय हाणाय तिला. बाबूराव दारूला पैसे दे ना म्हणून बाबूराव तिला हाणाय पळतोय. ती पुढे पळते. ही धिंगाणा सकाळपासून गावात चालू आहे. आणि हे बाईचं नाव घेते तू आणि माझ्या संशय घेते. मला वाटलं निघ आता जा. कुठं जातो? कुठं कुठं आता जाय चालली नाही. आता सांगितलं ती बाई काल का म्हणून चालली होती वारुसून? दादा झालाय गेला विषय द्या ना सोडून उगाच. नाही पण मला त्या गोष्टीचा नादच लागला ना. कोणच्या? कालच्या गोष्टीचा. रुसून चालली म्हणून. आलं म्हणलं कसं काय बाबा ही रुसून चालली? मी लोड मध्ये आलतो ना. काय झालं बा अचानक म्हणलं हिला डायरेक्ट रुसून चालली. जाऊ दे बरं झाली चूक माझ्याकडून. राहू दे ना आता. अरे झाली चूक पण मी काय म्हणतो आता ती गावापर्यंत गावातून तुला मी वापस आणलं इशीतून चालली होती तू रुसून. अजून जर पुढे गेली असती तशीच गेली असतीस ना तू माहेरला. हा तेवढं आहे. मग तू कमीत कमी ह्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे होती एकदा. डायरेक्ट तुला तू काय पाहिलं? तू जे पाहिलं ते तुला सत्य वाटलं. पण तू कमीत कमी विचार करायला पाहिजे होता की बाबा जे मी पाहते ते खरं आहे का खोटं आहे का.
त्या बाईला मी पळताना बघितलं म्हणून मग मला वाटलं की तुमचं तिचं काही. हा म्हणजे हीच गोष्ट आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुझा विश्वास पाहिजे. विश्वास आहे. नाही तुझा विश्वास आहे, पण तुझा कुठेतरी विश्वासच कमी पडला. म्हणजे तुझा विश्वास कमी होता माझ्यावर आणि तो विश्वास अविश्वासामध्ये बदलला. तू असं म्हणजे असं जायला नव्हतं पाहिजे ना. हा ना, चुकलं ना माझं. हा चुकलं ना. मग काय आता ह्याच्यामधून काय, हे जो अनुभव झाला तुझ्या बाबतीत की बाबा ते बाबूराव त्या बाईच्या मागे पळत होता, ती बाई पुढे पळत होती आणि मग योगायोग असा आला की मी कोठ्यात वैरण टाकतोय म्हशीला आणि तुला असं वाटलं की ती बाई कोठ्यातूनच आली, कोठ्यातून पळताना तुला बाबूराव दिसला नाही. नाही, मला ते माहितच नाही त्यांचं काही. मग ह्यातून तू काय म्हणजे ह्यातला अनुभव काय घेतला ह्यातून? म्हणजे माणूस कसा अनुभवाने शहाणा होतो. जगातलं असं कोणतंच पुस्तक माणसाला खूप मोठं नाही बनवत, तर माणसाला अनुभव हे असा आहे की बाबा सगळ्यात मोठा गुरु आहे ना, आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आपला. खरंच चुकलं बरं का माझं. पण मीच काय, दुसऱ्या कोणी पण म्हणजे जी कोणची स्त्री असते ती तिने ना डोळ्यात आणि कानामध्ये ना 4 बोटाचं अंतर असतं नाही का, तर तिने अगोदर ना शानिशा करायला पाहिजे. आणि खरंच माझं चुकलं की मी तुमच्यावर अविश्वास दाखवला नाही का. खरंच मला माफ करा. नाही माफ तर केलं, पण मला काय म्हणायचंय, माणसाकडून चुका होतात मान्य, पण एकदा चूक झाली ना ती परत परत चूक नाही व्हायला पाहिजे. नवीन चूक होती माणसाकडून, पण ही चूक परत होता कामा नये. नाही बरोबर. हा म्हणजे माझ्याकडून तर नाही होणार आता, खरंच नाही. तुझ्याकडून नाही होणार तो विश्वास आहे मला, हा विश्वास. पण मला काय शॉक बसला होता ना हे सगळं, म्हणजे जे तू डायरेक्टच रुसून चाललेली होती, माझं ऐकत नव्हती. आणि जर ते बाबूरावची कृपा की तो चुकीचं करतो, त्या बायकोला हाणतोय, पण तेवढ्या वेळात तेवढ्या टायमिंग मध्ये त्याने तिला हाणलं आणि ती तिथून पळाली, म्हणून तुला ती गोष्ट खरी वाटली. हो आहे का नाही. खरंच म्हणजे काल ही रुसून निघली होती. तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ही कशी रुसून चालली होती. तिला अडवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ही काय थांबायला तयार नव्हती. आणि मग ती बरोबर थांबवली आणि तिला आता ह्या गोष्टीची समज आली, जाण झाली तिला की बाबा माझं काहीतरी चुकलंय आणि आता इथून पुढे ती अनुभव घेईन. आणि आपण समजा एक ऑडियन्स ह्या नात्यानं त्या व्हिडिओमधून असा बोध घेऊ शकतो की बाबा आपण अनुभवातून शिकलं पाहिजे. आणि जे डोळ्यांना दिसतं तर ते प्रत्येक वेळेस खरंच असतं असं पण नसतं. आपण शहानिशा केली पाहिजे, आहे का नाही. खरंच.